ऋतिक बॅग वगैरे ठेवतोय गाडीत सगळं. हे गाईज, वेलकम बॅक टू अवर अनदर ब्लॉग. तर आज माझे काका काकू जात आहे चारधाम यात्रेला, बद्रीनाथ केदारनाथला. तर आता आम्ही त्यांना सोडायला भुसावळला जात आहोत रेल्वे स्टेशनवर. तर चला तुम्ही पण पहा आता पुढचा ब्लॉग आमचा कसा असतो, आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय. तर आता आम्ही गाडीमध्ये बसतोय. ती ऋतिक गाडी काढतो आधी. ऋतू गाडी काढतो आधी. बसताय की नंतर बस. आता निघालोय घरून रेल्वे स्टेशन कडे जायला. जीवन अंकल की गाडी चालले. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला वहिनीला पाहायला नाही मिळणार, कारण वहिनी नाही आलाय आमच्या बरोबर. मी, दादा आणि ऋतिक आलोय, कारण फक्त सोडायचंच होतं. आणि त्यांना आता काल आम्ही दिवसभर बाहेरगावी होतो मेकअपसाठी, तर त्यांना निशमकडे पण थांबायचं होतं. परत आज आल्या असत्या तर मग त्याच्याकडे दुर्लक्ष झालं असतं. तर आज आम्ही फक्त 3च जण आलोय. मंगलला भेटून घेऊ. जो हम चाहें वो हम पाए, मस्ती में रहे डूबा डूबा हमेशा समा. తగినట్టుగా నువ్వు బదులు చదివినే అరే దేవుడా. आता आम्ही जात आहोत सुनसगाव मार्गे. हा रोड टोल फ्री आहे म्हणून आम्ही सुनसगाव मार्गे जात आहोत, आणि हा रोड जामनेर रस्त्याला निघतो भुसावळला. जर तुम्हाला टोल वाचवायचा असेल तर तुम्ही नक्की या रोडाने या, आणि कशाला टोल भरत बसायचा आहे जर तुम्हाला इतका चांगला रोड मिळतोय. आणि एकदम छान रोड आहे, कॉन्क्रीटचा आहे. तर आम्ही आता भुसावळमध्ये एंटर केलंय, आणि खूप ट्रॅफिक आहे. रेल्वे स्टेशन कडे जातोय आता. हे गाईज, तर फायनली आता आम्ही पोहोचलोय रेल्वे स्टेशनवर. तुम्हाला दाखवते. आता प्लॅटफॉर्म नंबर 6 वर जायचंय आम्हाला. चला चला, ऊन लागते तिकडे जाऊन बसू. चला तर चालतंय. प्रवास करतो. प्लॅटफॉर्मवर जे अनाउन्समेंट होते ते एकदम भारी वाटतं ऐकायला. कधीतरी येतं ना. भुसावळ जंक्शन. एंट्री गेट आहे. तिकीट निघतं का इकडून? आम्ही स्टेअर्स वरून न जाता एस्केलेटर वरून जातो आता. आता काकूची मजा.
ब्लॉगमध्ये यायला. मला नव्हती. वंदे भारत आहे. खूप रश आहे प्लॅटफॉर्मवर. हे गाईज, तर आता सगळेजण आले तिथे. हे सगळेजण चारधामला जात आहे. आणि हे दोघं काका. 2 तास बाकी आहे ट्रेन यायला. तुम्ही पाहू शकता सगळेजण बोर होत आहे. खूप गरमी होते आणि एक्स्ट्रीम. चालली वंदे भारत. छान. आणि ऋतिकची फेकाफेकी चालू आहे. त्यांच्या गप्पा चालू आहे आणि मला तर खूप तर आता घरी जाताना मी ड्राईव्ह करणार आहे कार. आणि ऋतिकचं नाव आहे मी ठोकून देईल कुठेतरी. आम्हाला खूप गर्मी होते आणि आता जवळजवळ अर्धा तास झाला आहे पण ट्रेन काही आली नाही. आता येते ट्रेन. फायनली आता आमची ट्रेन आली आहे. चालले आता हे. फायनली आता चालले काका काकू. भाऊ दे कुठे काहीच दिसत नाहीये. तर फायनली काका आणि काकूला आता बसवलंय ट्रेनमध्ये. आता 5 मिनिटांनी जाईलच ते. आणि आता आम्ही जातोय घरी. आता रस्त्यात काही थोडंफार खाऊ. गरम वाफ लागते. रेल अधिकारी निवास. मेन इंचार्ज राहता का इकडे? क्वार्टर आहे वाटतं त्यांच्या इकडे. बंगला. आम्ही आता थोडा नाश्ता केला. झाडाखाली थांबून. पण माझं
असं लक्षणी ब्लॉग घ्यायचा, कारण भूक लागली होती, घरून काहीच काढलं नव्हतं म्हणून आधी खाऊन घेतलं आणि आता लक्षात आलं की ब्लॉग करायचा होता. चालते गेलं. ऋतिक पाणी पितोय. तर आता आम्ही नशावर आहोत. ऋतिक ड्रायव्हिंग करतोय. ਸੋਚਾਂ ਸ਼ਰਿਆਮ ਹੋ ਜਾ ਸੋਚਦੀਆਂ ਨਾ ਮੈਂ ਉਹਦਾ ਗੁੱਟੀ ਉੱਤੇ ਟੈਟੂ ਬਣਵਾ ਲਵਾਂ ਸੋਚਦੀ ਫਿਰ ऋतिक थोडा हळू चाल. जोरात चालवतोय ऋतिक गाडी स्पीडने. तर आता आम्ही पोहोचलोय जळगावमध्ये आणि आता आम्ही एंडिंग करतोय ब्लॉगची. तर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग हे कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा. बाय.